पुस्तक माझी आत्मकथा, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाचक विद्या पाटील. प्रकरण 46. महाराष्ट्राचे एकीकरण. एके दिवशी महाराष्ट्राच्या एकीकरणासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी विचारविनिमय करण्यासाठी प्रभातचे श्री नवरे आणि तरुण भारतचे श्री माडखोलकर आले. कसले घेऊन बसलात महाराष्ट्राचे एकीकरण? या एकीकरणाची आपल्याला काय जरुरी आहे? असा अनपेक्षित सवाल बाबासाहेबांनी त्यांना केल्यावर माडखोलकर व नवरे एकदमच गारच पडले. नंतर दोघांनी आपले म्हणणे समजावून दिले. मग डॉ. बाबासाहेब म्हणाले, तुम्हा महाराष्ट्रीयांना हिंदुस्थानात पूर्वीप्रमाणे मुलुकगिरीवर निघायचे आहे काय? बोला, मी आहे तुमच्याबरोबर यायला तयार. पण आता यापुढे तुम्हा आम्हाला किंवा कोणालाच मुलखागिरी करता येणार नाही, हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्राच्या अभिमानाच्या भूमिकेवरून विचार करण्याची सवय तुम्हाला अजिबात सोडून द्यावी लागेल. मी महाराष्ट्रीय आहे ही कोती राष्ट्रीय भावना मनात जागृत न करता मी हिंदी आहे, मी आशियाचा आहे, मी एक सुसंस्कृत नागरिक आहे, अशी उदात्त भावना जागृत करावी लागेल. मराठी भाषा चांगली आहे, मी ती चांगली जाणतो, चांगली लिहितो. पण आता मला नुसते मराठी शिकून कसे चालेल? मला तर साऱ्या हिंदुस्थानाचे एकीकरण घडवून आणावायचे आहे. त्यासाठी मला साऱ्या जनतेला समजेल अशी हिंदी भाषा शिकली पाहिजे. माझी मराठी, माझी गुजराती, माझी बंगाली, माझी कानडी अशी कोती भाषा भक्ती धरून चालणार नाही. साऱ्या हिंदुस्थानवासियांची एक भाषा झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आरंभीपासूनच हिंदी ही एक आवश्यक भाषा म्हणून शिकावी लागेल. आता बहुतेक सारी जनता नाहीतरी अशिक्षित आहे. काय ते शेकडा 10 लोकांना हल्ली लिहिता वाचता येत आहे. त्यांचा उपयोग प्रथमपासूनच साऱ्या जनतेला हिंदी शिकवण्यासाठी करूया, म्हणजे राष्ट्राचा एक फार मोठा प्रश्न सुटेल. बरे, ते एक असो. तुम्ही हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे असे मानता ना? किंवा ते एक राष्ट्र व्हावे असे तुम्ही मनापासून चाहता आहात ना? मी तुम्हाला विचारतो की एक राष्ट्र होण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय खटपटी केल्या आहेत? हिंदुस्थानात एक लिपी असावी अशी तुम्ही खटपट केली आहे काय? अहो, बाकी गोष्टी सोडून द्या. नुसती एक लिपीसुद्धा चालू करावी असे तुमच्या मनात येत नाही. मग तुम्ही या देशात एक राष्ट्रीयत्व कसे प्रस्थापित करणार? मला बंगाली चांगले समजते, त्याचप्रमाणे गुजरातीही चांगली समजते. आता जर मराठी, हिंदी, गुजराती व बंगाली या राष्ट्रातील मुख्य भाषा देवनागरीत किंवा आपल्या बालबोधीत लिहिल्या जाऊ लागल्या तर आम्हाला सहज बंगाली वाचता येईल, गुजराती वाचता येईल व मग त्या वाङ्मयाविषयी आपल्याला एक प्रकारचा जिव्हाळा उत्पन्न होईल. हिंदी 9 कोटी लोक वाचू लागतील तर बंगाली 5 कोटी, मराठी जवळजवळ 3 कोटी, गुजराती 2 कोटी, म्हणजे 40 कोटी हिंदी बांधवांपैकी 20 कोटी माणसांना एकमेकांची भाषा अनायासे समजू लागेल व त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची केवढी तरी प्रगती होईल. नाही, पण अशा प्रकारचा फार मोठा व्यापक प्रश्न हाती न घेता तुम्ही मला सांगता महाराष्ट्राचे एकीकरण करूया, तर मी ते कबूल करीन. बरे, आता आपल्याला आपला कोतेपणा व संकुचितपणा ठेवून चालणार नाही. उगाच भलता अभिनिवेश निर्माण कराल तर तो राष्ट्रविघातक ठरेल. तुम्हाला अमेरिकेचा इतिहास आहे ना माहीत? एक भाषीपणाचा अमेरिकेत केलेला सुंदर प्रयोग आपण ध्यानात घ्या. आरंभी अमेरिकेत वसाहतीत जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्लिश व फ्रेंच भाषा बोलणारे अनेकविध लोक गोळा झाले. त्यापैकी प्रत्येक इस्माला आपापल्या भाषेचा व आपापल्या संस्कृतीचा अत्यंत अभिमान होता, हे तुम्हाला माहीतच आहे. ते जरी सारे ख्रिश्चन असले तरी त्यांच्यात नाना पंथ होते व त्या एकमेकांचे विळ्या भोपळ्या एवढे सूत होते, हेही तुम्हाला माहीत आहे. आपली मातृभाषा सोडावयास ते अजिबात तयार नव्हते. आपली मातृभाषा सोडून राष्ट्राची ठरलेली एक भाषा म्हणजे इंग्रजी शिकणे हे त्यांच्या जीवावर येत होते. पण त्यांच्या भावी पिढीने तो प्रश्न अत्यंत सुलभ रीतीने सोडविला. म्हणजे या साऱ्या अलग अलग भाषा बोलणाऱ्यांची एकूण एक मुले जाऊन इंग्रजी शिकू लागली. त्यामुळे घरी जरी आपल्या आईबापांशी व भावा बहिणींशी ते आपापली मातृभाषाच बोलत असत तरी सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी त्यांना इंग्रजी हीच भाषा माध्यम म्हणून वापरणे आवश्यक झाले. त्यामुळे एका पिढीत साऱ्यांना इंग्रजी अवगत होऊन भाषा एक झाल्यामुळे स्वाभाविक एकमेकांमधील संघटन व बंधुभाव अधिक दृढतर झाला. हे जे संयुक्त संस्थानात अमेरिकेत शक्य झाले ते आपापल्या हिंदुस्थानातल्या भावी संयुक्त संस्थानात शक्य करून दाखविता येणार नाही काय? मला तर त्याबाबत फार आशा वाटते. एक भाषा, एक जीवन, एक धर्म हे
एक राष्ट्रीयत्वाचे आधारस्तंभ आहेत. म्हणून मला महाराष्ट्राच्या एकीकरणापेक्षा हिंदी एकीकरणाबद्दल अधिक कळकळ वाटते. मराठीचा अभ्यास न करता तुम्ही जर हिंदीकडे अधिक लक्ष पुरविले तर तुमची मराठी न मरता ती अधिक जोरदार होईल व महाराष्ट्रीय जिकडे जाईल तिकडे त्याला मार्ग मोकळा होणे शक्य होणार आहे. हिंदीच्या बरोबर तुम्हाला साऱ्या जगाशी संबंध येण्यासाठी इंग्रजीचाही अभ्यास करावा लागेल. हिंदुस्थानातून उद्या इंग्रज गेले तरी तुम्हाला त्यांची भाषा सोडून चालणार नाही. आतापर्यंत इंग्रजी भाषेच्या जोरावरच एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून घेता आले, ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. माझ्यासारख्या राष्ट्रीय बाण्याच्या माणसाला या महाराष्ट्र एकीकरणाच्या आकुंचित चळवळीत ओढण्याचा तुम्ही मुळीच प्रयत्न करू नका. प्रकरण 47 दारूबंदी. दारूबंदी करणे हा अन्याय आहे असे माझे मत आहे. आपल्या देशात इतर अनेक सुधारणा करावयाच्या आहेत. दारूबंदीच्या चळवळीची तूर्त आवश्यकता नाही. त्यातून आपले राष्ट्र दारूबाज असते तर गोष्ट वेगळी असती. पण तशी परिस्थिती नाही हे आपल्याला आकडेवारीने सिद्ध करता येईल. फार तर 4% लोक दारू पित असतात. पट्टीचे दरोडे किती असतील हाही पुन्हा एक प्रश्नच आहे. एखाद्याने दुसऱ्यावर जबरदस्तीने आपले मत पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे का लादावे हे मला समजत नाही. आपले राष्ट्र दारुडे नाही. युरोपमधील माणसे सरासरीने रोज कित्येक गॅलन दारू पित असली तर हिंदी माणूस हा फक्त 6 अंशच दारू पित असतो असे आपल्याला आकडेच सांगतात. आता हेच पहा, मला पुस्तके वाचण्याचा कैफ येतो. एखाद्या दारुड्याप्रमाणे मला पुस्तकांची तल्लफ येते. आता मला हा कैफ चढू नये म्हणून जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणाला पुस्तकाची तल्लफ येते तर कोणाला दारू पिण्याची येत असेल. दारू पिण्यापासून एखाद्याला आनंद होत असेल तर तो हिरावून घेण्याचा कोणालाच अधिकार पोचत नाही. तेव्हा दारूबंदीचे तत्व न्याय नाही असे माझे मत आहे. तुम्ही दारू पिऊ नका, वाटेल तर आमची त्याला हरकत नाही, पण तो दुसऱ्यांनाही पिता कामा नये अशी जबरदस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुम्ही आपल्या मित्राची का गैरसोय करता उगाच? आता हा विषय निघालाच आहे तर माझे दारूसंबंधी काही विधायक विचार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हिंदी लोक दारुडे नाहीत हे मी तुम्हाला आता सांगितलेच, पण जे कोण दारू पिणारे आहेत त्यांच्यासाठी माझी पुढीलप्रमाणे योजना आहे. ती ऐकून माझी योजना योग्य आहे की आमच्या मुंबई सरकारची दारूबंदीची योजना योग्य आहे याचा ज्याचा त्याने विचार करावा अशी माझी सूचना आहे. माझी योजना अशी: सर्व दारू तयार करण्याचे व ती विकण्याचे अधिकार सरकारच्याच हाती असले पाहिजेत. हल्ली चालले आहे की आधी कळस मग पाया अशी उलटी रीत आहे. ती कशी ते पहा. सरकार स्वतः दारू तयार करते व त्यापासून सरकारला खूप उत्पन्न होते हे जगजाहीर आहे. पण सरकार ही तयार केलेली दारू जाहीर लिलावाने मक्तेदारांना विकते. ही गोष्ट पूर्णपणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. मक्तेदार जाहीर लिलावात वाटेल ते पैसे देण्यास तयार होतो. याचे कारण त्याला सरकारी दारूत वाटेल तशी भेळमिसळ करून लोकांकडून पैसा उकळता येतो. या सरमिसळ दारू न विकण्याबद्दल सरकारी कायदे अगदीच कोते आहेत याचा अनुभव कोणाला नाही. तेव्हा हा मक्ता व मक्तेदारीचे लिलाव अजिबात बंद झाल्याशिवाय वाईट दारू लोकांच्या घशात ओतली जाते, तिचे निर्मूलन होणार नाही. म्हणूनच मी असे सुचवितो की सरकारनेच गुत्ते एकदम बंद करून त्याऐवजी उत्तम क्लब किंवा मंडळे सुरू करावीत. या क्लबात 3 गोष्टी असाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे दारू विकण्याचे दुकान, दुसऱ्या भागात मिल्क बार म्हणजे दूध विक्रीचे दुकान आणि तिसरा विभाग ग्रंथालय व वाचनालय. म्हणजे या क्लबात चोरीमारी किंवा तोंडे लपवीत छपवीत येण्याला कोणाला कारण पडणार नाही. क्लबचे वातावरण अतिशय स्वच्छ, सुंदर व रम्य पाहिजे. प्रत्येक दारू पिणाऱ्यासाठी सरकारने एक कार्ड द्यावे. त्या कार्डाची 8 आणे किंमत असावी. या कार्डाने दरेक माणसाला डॉक्टर ठरविल त्याप्रमाणे एका विवक्षित प्रमाणातच दारू देण्यात यावी. समजा प्रत्येकाला एकच पेग दारू देण्याचे ठरले तर त्या कार्डवरून प्रत्येकाला रोज एकच पेग मिळेल, जास्त मिळणार नाही. त्याप्रमाणे दारू केव्हाही उधारीने देता कामा नये असा त्यात निर्बंध असावा. ज्या दिवशी दारू घेतली जाणार नाही त्या दिवशीचे प्रमाण रद्द झाले समजावे. 2-4 दिवसांचा रतीब तुंबवून एकदम एका दिवशी पुष्कळ दारू कोणालाही पिता येऊ नये अशा तऱ्हेने दारू पिण्यावर नियंत्रण घालण्यात यावे. दारूबंदीच्या कायद्यामुळे गुन्हेगारीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाणार आहे व चोरून दारू बनविण्याकडे असलेली लोकांची प्रवृत्ती अधिकच बळवण्याचा संभव आहे. शिवाय सरकारी कायदे काढून तोडणे ही प्रथा काँग्रेसने लोकात पसरविली असल्याने त्या कायदेभंगाचा फायदा जनतेने घेतला
तर तिला आपल्याला दोष देता येणार नाही. पण आजकालचे कायदे हे भावनावस्थेच्या जोरावरच बहुतांशी पास केले जात असल्यामुळे इष्टानिष्टतेचा प्रश्न उद्भवत नाही. प्रकरण 48. महाराष्ट्रीय संतांचे कार्य. एका वर्णाचे दुसऱ्या वर्णावर वर्चस्व राहणे यात चातुर्वर्ण्याचे मर्म आहे. चातुर्वर्ण्याविरुद्ध अनेक बंड झाले. त्यात महाराष्ट्रातील भागवत धर्मी संतांचे बंड प्रमुख होय. पण त्या बंडातील लढा अगदी निराळा होता. इतर माणसांप्रमाणेच माणूस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वर श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण श्रेष्ठ की शूद्र माणूस श्रेष्ठ हा प्रश्न सोडवण्याच्या भरीत साधू संत पडले नाही. या बंडात साधू संतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुद्धा या बंडाचा चातुर्वर्ण्य विध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. माणुसकीची किंमत स्वयंसिद्ध आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत वाढले नाही. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळासारखे भक्त व्हा, मग आम्ही तुम्हाला मानू असे म्हणून दलित वर्गाची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलित वर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायात बंद होतात असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधू संतांच्या चमत्काराच्या शक्य तितक्या दंतकथा अतिशयोक्तीने वर्णन करतात. परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची, समतावादी व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात. कारण त्यांना जातीच्या दुराभिमानाने पछाडलेले असते. रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासूनच जाती दुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पंथाचा संस्थापकच वर्णवर्चस्वाचा अभिमानाने ग्रासलेला होता. त्यापायी त्याने वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय स्थापला. माझ्या तरुणपणी महाराष्ट्रातील संतांच्या वाङ्मयाची मला फार आवड होती. माणसाची नैतिक धारणा दृढ करावायला ते वाङ्मय किती मोठ्या प्रमाणात साधनीभूत होते हे मी सांगू शकतो. प्रकरण 49. गीता व वेद. मी मद्रासमध्ये गीतेसंबंधी जे काही बोललो त्याबद्दल पुण्यातील ब्राह्मणांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याला उत्तर देणे मला उचित वाटत आहे. माझे म्हणणे समजून घेण्यासाठी एखादी जाहीर सभा पुण्यात घेतली गेली असती तर तेथे मी माझी बाजू मांडली असती. तशी संधी न मिळाल्यामुळे या समारंभाप्रसंगीच मी माझे म्हणणे मांडतो. मी गीता न वाचता टीका करतो अशी टीका केली जाते, पण ती टीका खोटी आहे. गेली 15 वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझे मत मांडण्यास मी सुरुवात केली. गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने 3 गोष्टी सांगितल्या आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय, वर्णाश्रमासंबंधी महती व भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या 3 गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही, तर त्याकालीन इतर वाङ्मयाचाही अभ्यास करून गीतेचा अर्थ लावला पाहिजे. गीतेपूर्वी वर्णाश्रम धर्माचा पाया काय होता तो जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा ग्रंथात दिला आहे. सांख्य तत्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्याची चौकट निर्माण केली. सांख्यकारांनी त्रिगुणाला मान्यता दिली आहे आणि गीताकारांनी 4 गुण 4 वर्ण यांची सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गीताकारांच्या या तफावतीत मेळ बसविलेला नाही. श्रीकृष्णाने भगवद्गीतेने चातुर्वर्ण्यास आधार दिला, म्हणूनच आज चातुर्वर्ण्य टिकून राहिले. भगवद्गीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकास 4 ठिगळे बसविल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्णवर्णाचा त्याच्या जातबाईंनी म्हणजे सात्वनांनी अर्जुन हतवीर झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले, म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता. त्यात धर्म अगर तत्वज्ञान नव्हते. त्यावेळी फक्त 60 श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानू लागले त्यावेळी त्यांनी गायलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशा रीतीने कृष्णास देव बनविला. नंतर पुढे गीतेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरूपात आली. यात मला कोणाला दोष द्यावायचा नाही. वेद हे ईश्वर निर्मित आहे, अपौरुषेय आहेत, त्यांची आज्ञा मानावी असे सांगण्यात येते, पण त्याला इतिहासात कोठेच पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज वेदाला आतापर्यंत कोणीच प्राधान्य दिले नाही. कोणत्याही ब्राह्मणेतराने वेदाला प्राधान्य दिलेले नाही व त्याला आपला धर्मग्रंथ कधीच मानलेला नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राह्मणांनी मागवून आणलेली पद्धत आहे.
याचा पुरावा आश्वलायन गुह्यसूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राह्मणही वेदाला प्रमाण मानित नव्हते याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मूल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानित असत. त्यावेळी वेदाला 4थे किंवा 5वे स्थान असे. शबर स्वामीजी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष मांडले आहेत. पूर्वपक्षात वेदासंबंधी उल्लेख आला असून वेद विरोधकांची बाजू मांडलेली आहे. शबर स्वामींनी ब्राह्मण वेद मानित नव्हते असेच म्हटले असून वेद निर्मिती म्हणजे मूर्खांचे व वेड्यांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धांनी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेद प्रणित धर्मास बौद्ध धर्माने धक्का दिला. हा बौद्ध धर्म शूद्रांचा होता व तो वेदप्रमाणे कधीच मानत नव्हता. या देशाचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांचा वाद चालू होता हे लक्षात येते. या वादात जे वाङ्मय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ता केंद्रावर आपली हुकूमत चालावी म्हणून गीता ग्रंथाचा जन्म झाला. वेदातील काही श्लोकांचा अनुवाद गीता ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे? खरे पाहिले तर वेद 2च आहेत. एक ऋग्वेद आणि दुसरा अथर्ववेद. मी वेद कितीतरी वेळा वाचले आहेत. त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नीतिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही. बायको प्रेम करीत नसली तर काय करावे? दुसऱ्याची बायको कशी वश करावी? द्रव्यहरण कसे करावे? हे अथर्ववेदात सांगितले असून जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदासारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती? यातील पुरुष सूक्तात ब्राह्मणांपासून शूद्रापर्यंत कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याच बाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने त्याने चातुर्वर्ण्याबद्दल टीका केली आहे. मारणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे असे सांगितले आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरूरही असू शकेल पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 18 व 39 क्रमांकाच्या श्लोकात वेदांताचा आधार देऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेन किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच असे विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनाच्या खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की साहेब आत्मा अविनाशी आहे, तेव्हा खुनाबद्दल आरोपी शिक्षा का करता? तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल? बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानापुढे हा पुरावा टिकणे शक्य नाही. बुद्ध तत्वाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करून शूद्रांना उच्च पद प्राप्त करून दिले. त्या काळी अनेक शूद्र राजे झाल्याचे दाखले आहेत. आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राह्मणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतीचा पाया घालून भगवद्गीतेच्या द्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली. परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल, ते कायमचे दलित राहतील अशी योजना करण्यात आली आहे. जर तुम्ही आम्हास ती पुस्तके धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवनकार्य आहे. स्वतः समजावून घेऊन ते मला माझ्या लोकांना समजावून द्यावयाचे आहे. खालच्या वर्गातील लोकांना निसंतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. प्रकरण 50. बुद्ध की मार्क्स. बुद्धिझम हा जीवनाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे कम्युनिझम देखील जीवनाचा मार्ग आहे. तेव्हा यापैकी कोणता जीवनमार्ग अधिक चांगला आहे हे समजावून घेतले पाहिजे. कम्युनिझम जो जीवनमार्ग दाखवितो त्यापेक्षा बुद्धिझमने दाखविलेला जीवनमार्ग सरस आहे. यानंतर बुद्धिझम व कम्युनिझमची ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात सांगतो. या वैशिष्ट्यावरून बुद्धिझम व कम्युनिझमच्या ध्येयवादात कोठे साम्य आहे व कोठे भिन्नत्व आहे याची कल्पना येईल. शेवटी बुद्धिझमचा जीवनमार्ग चिरंतन आहे याची खात्रीच पटेल. कारण तो मार्ग चिरंतन नसेल, तो मार्ग तुम्हाला जंगलाकडे नेणारा असेल, तो तुम्हाला अराजकतेकडे नेणारा असेल, त्या मार्गाने जाण्यात काहीच अर्थ नाही. मात्र तुम्हाला सांगितलेला मार्ग सावकाशीचा,
थोडा दूरचा असेल, तथापि तो खात्रीचा असेल आणि तुम्हा शेवटी सुरक्षित व भक्कम भूमीवर नेत असेल, तर माझ्या मते दुसऱ्याच मार्गाने जाणे मानवाचे कर्तव्य ठरेल. आता मुख्य विषयाकडे वळतो. कम्युनिझमचा सिद्धांत तरी काय आहे? जगात पिळवणूक आहे या तत्वाने कम्युनिझमची सुरुवात होते. श्रीमंतांकडे जी धनसंपत्ती आहे तिच्या जोरावर श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात, त्यांना गुलाम बनवितात व गुलामगिरीमुळे ते दुःखात व दारिद्र्यात खितपत पडतात. कार्ल मार्क्सचा हा मूळ मुद्दा आहे. मार्क्सने वापरलेला शब्द पिळवणूक असा आहे. यावर मार्क्सने काय उपाय सांगितला आहे? मार्क्सने सांगितलेला उपाय असा आहे, एका वर्गाची गरिबी व दुःख थांबविण्यासाठी खाजगी मालमत्तेला प्रतिबंध केला पाहिजे. मार्क्सचे म्हणणे असे आहे की कोणीही खाजगी मालमत्ता बाळगू नये, कारण मार्क्सच्या तांत्रिक भाषेत बोलावायचे म्हणजे खाजगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमशक्तीच्या उत्पादनाचे जादा धन स्वतः घेत असतो, अगर बळकावत असतो आणि कामगारास ते जादा धन मिळत नसते. यावर मार्क्स असा प्रश्न उपस्थित करतो की कामगारांच्या श्रमाने निर्माण केलेले जादा धन मालकाने काय म्हणून घ्यावे? हे जादा धन कोणी घ्यावे? याबद्दल मार्क्सचे उत्तर असे आहे की या जादा धनाचा मालक राज्य असल्याने राज्यानेच ते घ्यावे. याच विचारसरणीतून मार्क्सने कामगार किसानशाहीच्या हुकुमशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे राज्य चालवायचे असेल तर पिळल्या जाणाऱ्या वर्गानेच ते चालविले पाहिजे, पिळवणाऱ्या वर्गाने ते चालविता कामा नये, असे मार्क्सचे म्हणणे आहे. आता बुद्धिझमची तपासणी करू आणि मार्क्सने जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्याबद्दल भगवान बुद्धांनी काय सांगितले आहे ते पाहू. याबद्दल खुद्द बुद्ध काय म्हणतात? बुद्धांनी कशी सुरुवात केली? बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी कोणत्या मूलभूत पायांवर केली आहे? 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी गरिबांच्या दुःखावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला. जगात दुःख आहे असे भगवंतांनी सांगितले आहे. बुद्धांनी पिळवणूक हा शब्द वापरलेला नाही हे खरे आहे, मात्र भगवंतांनी आपल्या धर्माचा पाया दुःख निवारणच ठेवलेला आहे. दुःख या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो, हेही खरे आहे. पुनर्जन्म अगर पुनर्जन्माचा फेरा म्हणजे दुःख असा काहीजण अर्थ लावतात. या अर्थाशी मी सहमत नाही. बौद्ध धर्माच्या ग्रंथांमध्ये अशी अनेक स्थळे आहेत की त्यामध्ये दुःखाचा अर्थ गरिबी असा स्पष्ट आहे. तेव्हा बुद्धिझम व कम्युनिझम यांचा पाया पाहिल्यास त्या दोहोंमध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही हे स्पष्ट होते. म्हणजे हा मूलभूत पाया मिळविण्यासाठी बौद्ध बांधवांनी मार्क्सकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. हा पाया भगवंतांनी आधीच शेकडो वर्षापूर्वी पूर्णपणे भक्कमरित्या बौद्ध धर्मात वसविला आहे. भगवान बुद्धांनी जीवनाच्या वस्तुस्थितीवरच बोट ठेवले आहे. ही वस्तुस्थिती म्हणजे लोक दुःखात राहतात ही होय. यामुळे कम्युनिझममध्ये जे तत्व आहे त्यातील भरपूर भाग बुद्धिझममध्ये आहे. विशेष हे की भगवंतांनी हे जे सांगितले ते मार्क्सचा जन्म होण्यापूर्वी 2500 वर्ष अगोदरच सांगितले आहे. खाजगी मालमत्तेबद्दल देखील बुद्धाचे तत्वज्ञान व मार्क्सचे तत्वज्ञान या दोन्ही तत्वज्ञानांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. मार्क्सने खाजगी मालमत्तेबद्दल सांगितले, खाजगी मालमत्ता हे उत्पादनाचे साधन असल्यामुळे पिळवणूक थांबवायची असेल तर ही खाजगी मालमत्ता राज्याच्या मालकीची करावी, म्हणजे खाजगी मालमत्तेच्या आधारावर मालक वर्ग मजुरांची पिळवणूक करणार नाही. आता संघात याबाबत काय सांगितले आहे ते पाहू. भिक्षूंकरिता संघांकरता भगवान बुद्धांनी कोणते नियम केलेले आहेत? भगवान बुद्धांनी असे सांगून ठेवले आहे की कोणत्याही भिक्षूने खाजगी मालमत्ता बाळगू नये. एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेबाबत संघाचे नियम जे कडक आहेत तेवढे कडक नियम रशियातही नाहीत. भिक्षूस खाजगी मालमत्ता धारण करता येत नाही. त्यास फक्त 7 वस्तू बाळगता येतात. त्या म्हणजे हजामतीसाठी पाते, पाण्यासाठी लोटा, भिक्षेसाठी भिक्षापात्र, अंगावरील 3 वस्त्रे व शिलाईसाठी सुई. कम्युनिझमचे महत्त्व खाजगी मालमत्ता नष्ट करण्यामध्ये असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या विनयपिटकातील नियमांपेक्षा कडक नियम कोठेही सापडत नाहीत.
कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरता कम्युनिझम स्थापन करण्यासाठी म्हणजे गरिबी निवडण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हेही साधने कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट वापरू इच्छितात. आणि येथेच बुद्धिझम व कम्युनिझममध्ये मूलभूत फरक आहे. भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. बुद्धिझम व कम्युनिझम यात फरक आहे तो असा: कम्युनिस्ट शक्ती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुशीने स्वीकारलेली नाही, त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. या दृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. भगवान बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की मनुष्यमात्राचे दुःख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितलेली आहे ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.